नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत, या पूजेकरता लागणारे साहित्य, तसेच पूजेचा नैवेद्य, पूजेची मांडणी आणि पूजन कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पूजेकरता लागणारे साहित्य. 1 चौरंग, 2 पाट, 2 ताम्हण, 1 कलश, संध्येची पळी, श्री गणेशाची मूर्ती, श्री स्वामी समर्थांची कोणत्याही धातूतील मूर्ती अथवा फोटो, शंख, घंटा, अष्टगंध, शेंदूर, उगाळलेले चंदन, 2 नारळ, पंचपल्लव अथवा वडाची पाने, बेल, तुळस, आंब्याचे डहाळं, सुवासिक फुले, गुलाबाचे फूल, लाल जास्वंदाचे फूल, 5 प्रकारची 5 फळे, दुर्वा, हळद, कुंकू, अक्षदा, 2 यज्ञोपवीत, नागवेलीची पाने, धूप, दीप, निरंजन, समई, तूप, अगरबत्ती, कापूर, गोड तेल, कापसाच्या वाती, वस्त्र, रांगोळी, गूळ खोबरे, 5 सुपारी, 5 खारीक, 5 बदाम, 5 अक्रोड, 5 अख्खे हळकुंड, हिना, अत्तर, पंचामृताकरता गाईचे दूध, दही, तूप, साखर आणि मध. आता आपण पाहूया पूजेचा नैवेद्य. पंचामृत, गूळ, खोबरं, कडपोळी, पुरणपोळी, पेढे, फळे, गव्हाचा रवा, साजूक तुपात व गाईच्या दुधात शिजवून त्यात गूळ व खोबऱ्याचा कीस अथवा काजू, बदाम, मनुका, किसमिस असा सुका मेवा टाकावा. पूजाविधी झाल्यावर श्री स्वामी समर्थांना वरील नैवेद्य दाखवून दर्शनार्थ आलेल्या भाविकांना वाटावा. आता आपण पाहूया पूजेची मांडणी कशा प्रकारे करावी. पूजेसाठी चौरंगा एवढी जागा गाईच्या शेणाने सारवावी अथवा गोमूत्र, गंगाजल, गुलाब पाणी याने पुसून घ्यावे. त्यावर हळद कुंकूने स्वस्तिक चिन्ह काढून तेथे चौरंग ठेवावे. चौरंग सभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर भगवे अथवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर मध्यभागी गहू अथवा तांदूळ वर्तुळाकार पसरावे. कलश स्वच्छ घासून त्यात पाणी भरावे. त्या पाण्यात 1 सुपारी, पैसे, दुर्वा, बेल व तुळशीपत्र, फुले, उगाळलेले चंदन घालावे. कलशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या अथवा 5 झाडांची प्रत्येकी 5-5 पाने, आंबा, जांभूळ, औदुंबर, पिंपळ, वड, 5 प्रकारच्या झाडांची पाने न मिळाल्यास आंबा, नागवेल किंवा बेल यापैकी कोणतीही पाने चालतील. फक्त वडाची पानेही वापरू शकता. समई, निरंजन, अगरबत्ती लावावे. चौरंगाच्या अग्रभागी अनुक्रमे प्रत्येकी 2 याप्रमाणे 5 वेळा नागवेलीची पाने ओळीने मांडावी. त्यावर अक्षदा, पैसे, खारीक, बदाम, सुपारी, अक्रोड, हळकुंड प्रत्येकी 1-1 याप्रमाणे ठेवावे. आता आपण पाहूया पूजा प्रारंभ कसा करावा. प्रथम आपल्या घरच्या देवांना व इष्टदेवांना देवतांना हळद कुंकू वाहून, नारळ आणि विडा ठेवून, नागवेलीची 2 पाने, पैसा, 1 सुपारी ठेवून नमस्कार करावा. वडील मंडळांनाही नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. नंतर मंगल तिलक म्हणजे अनामिकेने कपाळाला गंध, अक्षदा लावाव्या. नंतर आचमन करावं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून 3 पळी पाणी प्राशन करावे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असे म्हणून 2 वेळा पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर देवता स्मरण करावे. ओम गणपतये नमः, ओम श्री कुलदेवतेभ्यो नमः, ओम श्री ग्रामदेवतेभ्यो नमः, ओम श्री स्थानदेवतेभ्यो नमः, ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः, ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः, ओम श्री आदित्य दिनवग्रह देवतेभ्यो नमः, ओम श्री मातृपितृभ्यो नमः, ओम श्री अमृतपितृभ्यो नमः असे म्हणून देवतांचे स्मरण करावे.
त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. पाण्याने भरलेल्या तांब्या, पळी आणि रिकामे ताम्हण समोर ठेवून उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा, पळीभर पाणी आणि तुळशीपत्र घेऊन संकल्प करावा. मम आत्मन श्रुतिस्मृतिपुराणोक्तफल प्राप्त्यर्थं मम सकल कुटुंबिनां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्याभिवृद्धमनम पुत्रपौत्र संततिवृद्धी अप्राप्तलक्ष्मीप्राप्त्यर्थं प्राप्तलक्ष्मीचिरकाल संरक्षणार्थं आदित्यादि सकल ग्रहपीडाशांत्यर्थं एव सकल कामना सिद्धीद्वारा धर्मार्थमोक्षफल प्राप्त्यर्थं श्री स्वामी समर्थ देवता पूजन एव व्रत कथा श्रवणच करिषे असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर गणपती पूजन करावे. प्रथम गणपतीचे ध्यान करून ओम गण गणपतेय नमः एकदंताय विघ्नहि वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपतीला चंदनाचा टिळा लावावा. बेल, दुर्वा, लाल फूल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. नंतर धूप, सुगंधी अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. गणपतीला तुळशीपत्र अर्पण करू नये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र म्हणून गणपतीला नमस्कार करावा. नंतर शंखपूजन करावे. ओम पांचजन्याय विघ्नहे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात ओम शंखाय नमः. गंध पुष्प हरिद्रा कुंकुम धूप दीप समर्पयामी. त्यानंतर शंखाला गंध, पुष्प, हळद, कुंकू, बिल्वपत्र, तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. नंतर घंटा पूजन करावे. ओम घंटाय नमः. गंधाक्षत पुष्प हरिद्रा कुंकुम धूप दीप समर्पयामी. घंटा वाजवावे. घंटेला गंध, पुष्प, अक्षदा, हळद, कुंकू, बिल्वपत्र, तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. नंतर दीपपूजन करावे. दिव्याला गंध, पुष्प, अक्षदा, हळद, कुंकू अर्पण करून नमस्कार करावा. नंतर कलश पूजन करावे. ओम कलशाय नमः असे म्हणून कलशाला नमस्कार करावा. ओम कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्प धूपदीप समर्पयामी असे म्हणून कलशाला गंध, अक्षदा, फुले अर्पण करून धूपदीप दाखवावे. पूजेच्या मांडणीत सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या कळशीतील पाणी पळीत घेऊन तुळशीपत्राने सर्व पूजा साहित्यावर प्रोक्षण करून नंतर स्वतःला प्रोक्षण करावे. कलशावर तांदळाने भरलेला ताम्हण ठेवून चौरंगावर कलश स्थापन करावा. कळशाच्या डाव्या बाजूला श्रीफळ ठेवावे आणि दुसरा श्रीफळ कुलदेवतेच्या नावाने ठेवावे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.